आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। किती कोटीची संपत्ती शरद पवार यांच्याकडे आहे, किती शेतजमीन त्यांच्याकडे आहे, ते ज्या घरी राहतात त्या त्यांच्या रेसिडेन्शियल घराची किंमत किती आहे, अशी सगळी माहिती जाणून आश्चर्य वाटेल तुम्हाला। आणि व्हिडिओ संपल्यानंतर शब्देवर सांगतो, तुम्ही कमेंट नक्की कराल। चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊ शरद पवार यांच्याकडे एकूण किती संपत्ती आहे किंवा एकूण माहिती शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल। राज्यसभा खासदार आहेत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून। जुनी माहिती आहे माझ्याकडे, म्हणजे जवळपास 2013ची ही माहिती आहे, जेव्हा त्यांचं वय होतं 73 वर्ष, सध्या ते 79 वर्षाचे आहेत। पत्ता आहे त्यांचा म्युनिसिपल हाऊस नंबर 45 सिल्वर ओक मुंबई। ईमेल ID त्यांनी प्रोव्हाइड केला नव्हता। इलेक्शन कमिशनकडे जे प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केलं आहे त्या प्रतिज्ञापत्रातली माहितीच मी तुम्हाला सांगतोय, ज्यामध्ये त्यांनी ईमेल ID दिलेला नव्हता। संपर्क दिलेला आहे त्यांनी 022 23 51 52 22 असा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, मोबाईल नंबर आहे। व्यवसाय त्यांनी दाखवलेला आहे शेतकरी, म्हणजे शरद पवार साहेब हे शेतकरी आहेत असं त्यांनी त्या प्रतिज्ञापत्रामध्ये सांगितलेलं आहे। आणि या शेती व्यवसायातून किंवा इतर गुंतवणुकीतून त्यांची एकूण संपत्ती त्यांनी जी कमावलेली आहे ती आहे 32 करोडची फक्त। म्हणजे यांच्यापेक्षा मला वाटतं पवार साहेबांपेक्षा एखादा आमदार देखील श्रीमंत असेल कदाचित। ITR वरील जे उत्पन्न आहे त्यांचं 2012-13चं स्वतःचं ते 72 लाखाचं होतं आणि त्यांच्या पत्नीचं 2012-13चं ITR वरील उत्पन्न होतं 89 लाखाचं। क्रिमिनल केसेस पवार साहेबांवरती एकही नाही आहे। डिटेल्स ऑफ मुवेबल असेट्स म्हणजे फिरती संपत्ती जी काय त्यांची त्याच्याबद्दल माहिती घेऊया। एकूण कॅश त्यांच्याकडं जेव्हा त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं 2013मध्ये मला वाटतं 1 लाखाची कॅश होती। बँक डिपॉझिट आणि गुंतवणुकीमध्ये त्यांचे 9 करोड रुपये होते। स्वतःची गाडीसुद्धा पवार साहेबांकडे नाही आहे फिरण्यासाठी असं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे। म्हणजे गाडीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी केलेला नाही आहे। ज्वेलरी ज्याच्यामध्ये सोनं किंवा चांदी किंवा इतर ज्वेलरी येते ती आहे 54 लाखांची। डिटेल्स ऑफ इममुवेबल असेट्स शेती उपयोगी जमीन आहे जवळपास 1 करोडची आणि इतर जमीन आहे त्यांच्याकडं 4 करोडची। कमर्शियल बिल्डिंग आहे एक पुण्याला ज्याची किंमत आहे 2 करोडच्या आसपास आणि रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे त्यांची दिल्लीला, म्हणजे राहण्यायोग्य जी बिल्डिंग आहे दिल्लीला तिची किंमत आहे 2 करोडच्या आसपास। म्हणजे अशी एकूण संपत्ती पवार साहेबांकडे आहे 32 करोडची। महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार मंगलप्रभात लोढा भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत मुंबईचे, त्यांच्याकडे जवळपास 450 करोडची संपत्ती आहे असा त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। आणि पवार साहेबांकडे आहे 32 करोडची त्यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार। आता याला किती खरं मानायचं आणि किती खोटं मानायचं हे तुम्ही ठरवायचं आहे। शेती करून पवार साहेबांनी 32 करोड कमवले प्रतिज्ञापत्रानुसार सांगतोय, स्वतः काहीच सांगत नाही आहे। त्यामुळे या व्हिडिओबाबत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। तुमचं मत जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे आणि इतर कोणत्या नेत्याची संपत्ती किंवा इतर लाईफस्टाईल जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी मंडळी या मराठी माणसांच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच घेऊन येऊ तुम्ही सांगितलेला पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या। जय महाराष्ट्र।